सागला करा जीवनात रंग खाणं फिरणं आठवणी संग हॅलो गाईज, आता आपण एक मस्त डिश बनवणार आहे। सकाळी मुलांना डब्याला मिक्स कडधान्याची भाजी केलेली होती, तर ती आता शिल्लक आहे आणि मुलं म्हटले आम्ही कशी खाणार नाही, तर आता ती भाजी कशी संपवायची म्हणून आता एक झटपट रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। यातला थोडासा रस्सा मी लपथपीत केली म्हणून थोडासा रस्सा काढून घेतलाय म्हणून चाळणीमध्ये ठेवले। आता ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे कडधान्य बारीक करून घेऊया। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय चांगलं बारीक। एवढा रस्सा निघालाय त्याच्यातनं, तो रस्सा नाही घ्यायचा। जर लेस सुक्कं वाटलं तर तो आपण त्यातला रस्सा म्हणजे पाणी घेऊया। ती सकाळची भाजी होती म्हणून त्यातनं तेवढा रस्सा निघाला। आता हे आपण मिक्सर मध्ये चांगलं बारीक करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण 4-5 मिरच्या, धने, बडीशेप, जिरं, लसूण आणि आलं हे सगळं टाकणार आहोत, म्हणजे टेस्ट छान येणार। आपण आता हे सगळं एकत्र करूया। कोरडं वाटते म्हणून आता आपण याच्यात रस्सा आपण याच्यामध्ये टाकणार आहे। आपले आता बारीक करून झाले छानपैकी, बघू शकता। तर आपण काढून घेऊया। कोथिंबीर आता हे याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। याच्यात ओलसरपणा जास्त असतो म्हणून थोडंसं कोरडं होण्यासाठी म्हणजे वडे होण्यासाठी तांदळाचं पीठ टाकूया।
मसाला तयार झाला. चवीनुसार मीठ टाकायचं विसरली, कारण भाजीत ऑलरेडी मीठ असेल, परत मीठ टाकले म्हणजे आणि थोडं लागेल. चवीनुसार मीठ टाका. इथे तोपर्यंत आपण तेल टाकूया. तेल गरम करायला ठेवून द्या. वडे करून